आपण जर बघितलं तर असं एकही क्षेत्र नाहीये जिथे स्त्रियांनी भरारी घेतली नाही. प्रत्येक कार्यक्षेत्रात स्त्रियांनी स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवलाय. पण कुटुंब वत्सलता आणि मातृत्व हे स्त्रियांमध्ये नैसर्गिकरित्या पेरलेलं असतं, हे सत्यही आपल्याला स्वीकारावं लागतं. आणि मग करिअर की कुटुंब, करिअर की मातृत्व, अशा द्विधा मनस्थितीत आपल्या बऱ्याच मैत्रिणी सापडतात. श्रोते हो, आजूबाजूला पाहायला गेलं तर बऱ्याच स्त्रियांना या न त्या कारणानं आपलं करिअर पूर्ण करता आलं नसल्याचं आपल्याला दिसतं. तर मैत्रिणींनो, या करिअर विषयी आपल्याशी संवाद साधायला, मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आल्या आहेत करिअर काउन्सिलर अनुजा जाधव मॅडम. अनुजा मॅडम, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. मला सुरुवातीला हे विचारावं वाटतंय की करिअर म्हणजे नेमकं काय, काय सांगता येईल? माझ्या हिशोबाने मी सांगते की मी करिअरला कसं पाहते. सो जेव्हा कुठलाही जीव जन्माला येतो, आता एक कुठलीही स्त्री जन्माला येते किंवा पुरुष जन्माला येतो, तर त्यावेळेस त्याच्याकडे एक असा गुण असतो, म्हणजे दुसऱ्यांमध्ये तो रिपीट होत नाही किंवा तो नसतो, तो एक अलौकिक गुण घेऊन जन्माला येतो. त्याच गुणवत्तेला पुढे पोषण देणं आणि समाजासाठी काहीतरी खूप सुंदररित्या खूप छान असं करणं, स्वतःचंही व्यक्तिमत्व म्हणजे साकारणं, समाजाचा सुंदर बनेल त्यासाठी पोषकरित्या हेल्प करणं, याला मला करिअर म्हणावं असं वाटेल. अच्छा, मला असं विचारायचं आहे की आपण जर एक 15-20 वर्ष मागे गेलो तर तेव्हाचं करिअर आणि आज 2024-25 या सालचं करिअर, तर यातला काय फरक आपण सांगू शकतो? मागे आपण बघितलं तर इतके अपॉर्च्युनिटीज नव्हते. पालक मूलतः मुलांच्या करिअर बद्दल बघायला गेलं तर मुलांसाठी बऱ्यापैकी सिरियस होते, बट मुलींचं करिअर म्हटलं की फक्त मेडिकल फील्ड इतकंच. पण आता बघितलं तर NDA मध्ये म्हणू नका किंवा एखादा पायलट म्हणू नका किंवा एखादं स्ट्रिंग ऑपरेशन जर करायचं असेल तर आर्मीमध्ये, तेव्हाही लीड करणं म्हणू नका. म्हणजे मुली तुम्हाला प्रत्येक ठिकाणी अगदी त्याच जोशामध्ये, त्याच कॉन्फिडंट मध्ये उभा राहिलेला दिसतील. खरंय. ही एक खूप आनंदाची बाब आहे जी मला नेहमी जाणवते की माझ्याकडे जेव्हा मुली काउन्सिलिंगसाठी येतात त्या इतक्या आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात की त्यांना खरंच काहीतरी करायचं असतं. आणि जेव्हा तुमच्यामध्ये आत्मविश्वास ठासून भरलेला असतो, मला नाही वाटत की तुम्हाला कोणी मागे खेचू शकेल. मग किंवा तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी येऊ द्या, तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी म्हणण्यापेक्षा चॅलेंजेस येऊ द्या, तुम्ही ते चॅलेंज फेस आव्हानांना सामोरं जायची शक्ती स्त्रीमध्ये अगदीच. नैसर्गिकरित्या असते असं आपण म्हणूयात. अगदीच हो, बरोबर. स्त्रियांसाठी, विशेष करून मुलींसाठी करिअरच्या कोणकोणत्या वाटा उपलब्ध आहेत असं सांगता येईल? ओके, तर पहिले आपण सायन्स फील्डचं बोलूया. सायन्स फील्डमध्ये तर मुली आता 12th नंतर नीट करतात. नीटमध्ये MBBS, त्यानंतर येतं ते BDS, त्यानंतर येतं BMS. तर मला असं वाटतं की येत्या 10 ते 15 वर्षात BMS ला येणारी मागणी प्रचंड होणार आहे. माझ्याकडे एक केस स्टडी आली होती, डॉक्टर उपासना सिंग. सो त्यांनी MBBSचं सीट नाकारून, म्हणजे त्यांना मिळालेलं MBBSचं सीट नाकारून त्यांनी BMS केलं आणि आता ते टॉप वैद्य म्हणून आहेत. अच्छा. फक्त इंडियन लेवलवरच नाही तर इंटरनॅशनल लेवलवर पण त्या खूप छानरित्या काम करतात. अच्छा. सो BMS आहे. वेटरनरी सायन्स बेस्ट आहे. वेटरनरी सायन्स बिकॉज आता आपण बघितलं तर प्राणी प्रेम हे बऱ्यापैकी पसरत आहे, जी खूप चांगली गोष्ट आहे. सो म्हणजे वेटरनरी सायन्स हे पण छान डेव्हलप होत आहे. त्यानंतर येत्या 10 वर्षात जी आपली बुकेची मागणी आहे ती प्रचंड वाढणार आहे आणि तेवढं उत्पादन तर आता काय आपण घेत नाही आहोत. त्यामुळे SCP हा एक कॉन्सेप्ट आलाय, सिंगल सेल प्रोटीन म्हणलं जातं. अच्छा. तर त्या अंतर्गत एंटोमॉलॉजी हे पण फील्ड खूप जास्त प्रमाणात आता येणार आहे. या कोर्समध्ये तुम्ही बायोटेक करू शकता. एंटोमॉलॉजीमध्ये याचे 3 टाइप्स आहेत. एक ऍग्रिकल्चर मध्ये तुम्ही करू शकता, दुसरे होणार आहे. अच्छा. सो इतके सुंदर सुंदर करिअर आहे. फूड इंडस्ट्री, सो फूड इंडस्ट्रीमध्ये क्वालिटी कंट्रोल मॅनेजर म्हणू नका, फूड इन्स्पेक्टर म्हणू नका, न्यूट्रिशनल थेरपिस्ट म्हणू नका, त्यानंतर फूड सेफ्टी ऑफिसर जर गव्हर्नमेंटला जायचं असेल, क्वालिटी अश्युरन्स म्हणू नका. ह्या सुद्धा फूड इंडस्ट्रीशी रिलेटेड येत्या काळात चांगल्यापैकी ग्रो करणाऱ्या ब्रांचेस आहेत. जास्तीत जास्त मागणी या फील्डला असू शकते, या क्षेत्रांना असू शकते. आणि आता आपण जे म्हणतो आहोत की मुलींच्या बाबतीत किंवा स्त्रियांच्या बाबतीत आता जे आपण क्षेत्र बघितले की जसे BAMS असेल, वेटर्निटी असेल किंवा एम्ब्रिओलॉजी असेल, फूड इंडस्ट्री असेल, न्यूट्रिशन असेल, तर हे सगळे जे क्षेत्र आहेत तर आपण असं म्हणता येईल की अगदी पूर्वीपासून, अनादी काळांपासून
स्त्रियांचे अधिकार क्षेत्र आहेत हे. आणि एक्झॅक्टली. तिला त्याच्यात कृतज्ञता भाव असेल, समर्पण बरोबर. असेल, हो. दुसऱ्यांप्रती समाजाप्रती काहीतरी करण्याची भावना असेल आणि त्या सगळ्या तिच्या भावना मनातून करण्याची काहीतरी इच्छा ती जर आपण करिअरशी जोडू शकलो तर ते नक्कीच त्याच्यातनं काहीतरी चांगलं दिसणार आहे असं वाटतं. एक्झॅक्टली. कारण हे जी सगळे फील्ड मी बोलली आहे याच्यामध्ये एक थोडासा मदरी टच आहे, हा, एक केअरिंग ॲटिट्यूड आहे आणि हा एका स्त्रीमध्ये उपजत असतो. नक्कीच. सो बायोटेक्नॉलॉजीमध्ये हे सगळे फील्ड आहेत. गर्ल्स कॅन गो फॉर दॅट. देन इंजिनिअरिंगमध्ये एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग हे नवीन क्षेत्र आता उभरत आहे. मेकॅनिकलमध्येही बरेचसे नवीन फील्ड आलेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल तर ऐकलंच असेल आपण. ऍडव्हान्स रोबोटिक्स आलं आहे. 3D प्रिंटिंग इंजिनिअरिंग आली आहे, अच्छा. तिलाही खूप छान मागणी आहे. त्याच्यानंतर सस्टेनेबल इंजिनिअरिंग आणि कंबशन इंजिनिअरिंग हे नवीन मेकॅनिकल ब्रांचमध्ये आलेले करिअर ऑप्शन्स आहे, खास करून मुलींसाठी. अच्छा. ते बसून डिझायनिंग क्षेत्रामध्ये त्यांचं पारंगत होऊ शकतात. अच्छा. आणि मेकॅट्रॉनिक्स एक नवीन ब्रांच आहे. नवीन म्हणजे जुनीच आहे पण आता बऱ्यापैकी मागणी त्याची आहे. ही जी ब्रांच आहे ती इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि IT असे तिन्ही क्षेत्र मिळून बनलेली ब्रांच आहे. अच्छा. सो तुम्हाला असं वाटतं ना की IT ला आता थोडं सॅग्रिगेशन आलं, मग आता कुणाचं आता कुठली ब्रांच वरती येते, कारण इतके फास्ट सगळं बदलत आहे म्हटल्यावर कधीतरी सॅग्रिगेशन कुठल्या तरी फील्डला येतच. खरंय. मग जर 3 फील्ड मिळून एखादी ब्रांच असेल तो सोने पे सुहागा. अगदी. यू कॅन गो फॉर इट, है ना. अगदी. नॅनो इंजिनिअरिंग आहे. सो हे मुली घेऊ शकतात आणि याच्यामध्ये करिअर छानपैकी करू शकतात. कित्येक MNCs मी बघितल्या आहेत या इंडस्ट्रीमध्ये जे फक्त 4 days वर्किंग आहेत. अच्छा. म्हणजे 3 दिवस तुम्ही तुमचं बाकीच्या गोष्टी करू शकता. तुम्ही जर अविवाहित असाल तर अभ्यास करू शकता, पुढे मास्टर्स करू शकता, किंवा जर तुम्हाला घरची जबाबदारी असेल तर 3 दिवस तुम्ही तुमच्या घराकडे लक्ष देऊ शकता. सो हे असं आहे. येस, म्हणजे आपण असं म्हणूयात की करिअरला किंवा आपल्या कार्यक्षेत्राला कुठलंही लिंगभेदाचं तिथे बंधन नाही. बिलकुल नाही. कोणीही, म्हणजे स्त्रिया तर आता आपण मगाशी पण म्हटलो की कुठल्याही क्षेत्रात त्या अगदी उंच भरारी घेऊ शकतात आणि घेतलेली पण आहे. घेऊ तर शकतात. अशा पद्धतीने ही जी क्षेत्र आहे की पूर्वी जी पुरुषांची मक्तेदारी अशी समजली जायची तर तिथेही आता स्त्रियांना किंवा मुलींना अगदी चांगल्या प्रकारे संधी उपलब्ध आहेत आणि त्या ते करू शकतात असं आपल्याला म्हणता येईल. नक्कीच नक्कीच. मॅडम, आता 10वी आणि 12वीच्या परीक्षाही येऊ घातलेल्या आहेत. तर कुठलीही परीक्षा देण्याच्या आधी मुलींचं किंवा एकंदरीतच विद्यार्थ्यांचं असं नियोजन असतं किंवा परीक्षेच्या आधी करिअर कुठलं आपल्याला करायचं याच्यावर जास्त भर आजकाल दिला जातो. तर त्याविषयी काय सांगाल? मी फार एक सोपी ट्रिक सांगते की कुठल्याही टेस्टला मूळतः मुलं टेस्ट देतात आणि ते टेस्ट असे देतात ना, DMIT वगैरे टेस्ट आहे की मुलं देतात, त्यांना क्वेश्चन विचारले जातात, त्यानुसार मुलं ती उत्तरं देतात आणि त्यांचा कल कुठे आहे ते लक्षात येतं. पण मी तुम्हाला एक मज्जा सांगते, मी अक्षरशः त्या एक्सपेन्सिव्ह किंवा त्या खर्चिक गोष्टीकडे न जाता त्यांना सांगते पेन घ्या, पेपर घ्या आणि तुम्हाला काय आवडतं आणि काय नाही आवडत त्याची लिस्ट मला पाठवा. मग मी तुम्हाला विचारेल काही क्वेश्चन ज्याच्यात तुम्हाला बिलकुलच बोर वाटणार नाही. त्यातनं आपण उलगडा करूया की तुम्ही काय करणार. कारण आजकालची जी जनरेशन आपण म्हणतो ती आपल्यापेक्षा प्रचंड वेगळी जनरेशन आहे. अगदी अगदी. आणि मग त्यांना त्यांच्या फील्डमध्ये करिअरमध्ये करायचं असेल तर यांचा ना एक सगळ्यात सकारात्मक गुण मी बघितलाय, तो असा आहे की ते झोकून देतात. जर त्यांना एखादी गोष्ट आवडत असेल मग ते दिवस बघत नाही, रात्र बघत नाही. तर आपण एक पालक म्हणून आणि गुरु म्हणून त्यांचा तो गुण बघणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. पण हे जे करिअर आहे ते निवडताना किंवा त्यांचा कल लक्षात घेताना कोणत्या गोष्टी विचारात घ्यायला पाहिजे? सगळ्यात पहिली गोष्ट की त्या फील्डमध्ये त्या व्यक्तीनं आत्मविश्वासानं काम करणं गरजेचं आहे. आता मला जर सपोज शिकवायला आवडतं, मी इंजिनिअरिंग केलं, मास्टर्स केलं, त्याच्यानंतर बरेच MNCs मध्ये वगैरे काम केलं, असिस्टंट प्रोफेसर पण होते मी इंजिनिअरिंग कॉलेजला. हे सगळं करूनही इव्हन MPSC चे जे सायन्सचे बॅचेस होते त्यालाही मी शिकवलेलं आहे. ते सगळं करून मला एक गोष्ट लक्षात आली की जी गोष्ट मी पॅशनेटली करू शकते ती शिकवणं आहे, टीचिंग आहे आणि मोटिवेशन आहे. अच्छा. है ना. आणि मग ज्या वेळेस माझ्या मुलांना करिअरच्या वेळेस, आता 12वी झाली, तर 12वी पर्यंत तर मी त्यांना मोटिवेट करत राहिले, त्यांना सांगत राहिले. त्यानंतर त्यांना ज्या वेळेस तिथून करिअर अपॉर्च्युनिटी चूज करायची वेळ आली, मग अशा वेळेस तुमच्या एरियामध्ये जो चांगला करिअर काउन्सिलर आहे त्याच्याकडे जा.
मोकळं संभाषण करा, तुमच्या आई वडिलांना विश्वासात घ्या आणि मग तुम्हाला जो करिअर ऑप्शन चूज करायचा आहे तो करा. का म्हणून मी सांगते, आता हे जग असं नाही राहिलं की 4 वर्ष मी इंजिनिअरिंग केली आणि आता मला कुठेतरी दुसऱ्याच फील्डमध्ये काम करायचं. असं करू नका, कारण ती 4 वर्ष जर तुम्ही गमावलीत तर तुम्ही पुन्हा रिव्हर्सला जातात. खरंय. त्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला असा महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे त्यावेळेस थोडं स्मार्ट बना, चर्चा करा. चर्चेतनं कधीही पर्याय निघतो म्हणजे निघतोच. तुमचे जे गुरुवर्य असतील, तुमचे पालक असतील किंवा तुमचा करिअर काउन्सिलर आहे त्याच्याशी मनमोकळेपणानं बोला. तिथे बिलकुल तुम्ही असं दडपण घेऊ नका, नाहीतर तुमच्या मनात एक असेल आणि तुम्ही करता ऐकता असताना आपण असं म्हणूयात की विद्यार्थी आहेत किंवा विद्यार्थिनी आहेत, हे करिअर करताना किंवा शिक्षण घेताना खूप Yes. काम करतात, अभ्यास करतात, पण नंतर मुलं पुढे जातात. पण स्त्रिया असतात, जे मुली असतात, त्यांना आपण कौटुंबिक जबाबदारी म्हणूयात किंवा आपण म्हणूयात की स्त्री ही अनंतकाळची माता असते. तर कुटुंब वत्सलता, विवाह पद्धती, त्याच्यामुळे मुलीला एक ठराविक शिक्षण घेतल्यानंतर विवाह बंधन तिला स्वीकारावं लागतं आणि ती दुसऱ्या कुटुंबात जाते. पण तिथे तिचं करिअर प्रत्येक वेळेस पूर्ण होऊ शकेलच असंही होत नाही. तर याविषयी काय सांगाल? अच्छा, हा एक खूप चांगला क्वेश्चन आहे की बऱ्याच वेळा काय होतं, लग्न झाल्यानंतर मुलींचा करिअरमध्ये ब्रेक येतो की आज सपोज ती इकडे असिस्टंट प्रोफेसर आहे आणि मग लग्न करून दुसरीकडे जाते. कधी कधी मुली देशांतरही करतात, आपण बरोबर. बघितलंय. मग अशा वेळेस करिअर ऑप्शन चूज करणं, तर एकतर तुमच्या नवऱ्याशी बोला की आता काय करावं, कसं करावं. जर तुम्हाला 3 ते 4 तास मिळतंय त्याच्यासाठी फिनॉमिनल करिअर ऑप्शन्स आहेत. एकतर तुम्हाला एक्सरसाइजची किंवा मेडिटेशनची आवड असेल तर छोटे छोटे ब्रिज कोर्स आहेत. गो फॉर दॅट ब्रिज कोर्स. तुम्ही सर्टिफाईड योगा ट्रेनर होऊ शकता, न्यूट्रिशनिस्ट होऊ शकता, डायटिशियन होऊ शकता. इतकं म्हणजे आता वास्ट झालंय हे की तुम्ही अक्षरशः, मी म्हणजे एक करिअर काउन्सिलिंग माझी ज्यावेळेस मी प्रॅक्टिस करतेय तर एक असं आलं होतं की मी फॉरेन मध्ये आहे आणि इथल्या बऱ्याच मुलींना प्रेग्नेन्सीसाठी इश्यू येतोय. हो. पण मला ते खूप करायला आवडतं. आय एम नॉट अ डॉक्टर, पण मला ते करायला आवडतं. मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही आपल्याकडचं कल्चर तिकडे का नाही इम्बाईब करत, अच्छा. ज्याला आपण म्हणतो गर्भसंस्कार. करेक्ट. मस्त करतीये तिथे त्या क्षेत्रामध्ये, फॉरेन मध्ये. सो तेही तुम्ही करू शकता, राईट. सो असं एखादा स्लॉट 4 तासांचं किंवा 3 तासाचं, तुम्हाला नेमकं काय आवडतं हे आधी तुम्ही स्वतःहून क्वेश्चन विचारा स्वतःला की नेमकं मला काय करायचं. फूड बिझनेस करू शकता. फूड टेक्नॉलॉजी मध्ये एखादा कोर्स करून, ब्रिज कोर्स करून तुम्ही सर्टिफाईड डायटिशियन म्हणा किंवा जर तुम्हाला लोकांना समुपदेशन करायला आवडत असेल. सो ह्या ताणतणावाच्या जगामध्ये इतका प्रचंड लोकांना टेन्शन असतं, कधी कधी आपणहून आपल्या प्रश्नांची उत्तर आपल्याला सापडत नाही. मग अशा वेळेस आपण समुपदेशक म्हणून सुद्धा काम करू शकतो. अच्छा. कारण आपण आपल्या जीवनाचा अनुभव दुसऱ्यांना सुद्धा देऊन, शेअर करून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. खरंच, म्हणजे ही जी बाकीची आता तुम्ही जी क्षेत्र सांगितली, तर लग्न झालेलं असेल किंवा मुलं झाली असेल आणि काही कौटुंबिक जबाबदाऱ्या जरी असलं तर आधी केलेलं जे करिअर असेल किंवा शिक्षण असेल ते जरी अर्धवट राहिलं असेल किंवा ते तिथपर्यंत पूर्ण झालेलं असेल आणि नंतर त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो की बराच काळ गेलेला असेल, तर आपण त्या क्षेत्रात कुठेतरी मागे पडल्याची भावना येते. कारण की बरोबर. आजकाल बघितलं तर प्रचंड दिवसेंदिवस अपडेटिंग होत आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि मग 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष गेली तर स्त्रीला कुठेतरी आपण आता इथून मागे राहिलेलो आहोत आणि आता सगळे जग पुढे निघून गेलेलं आहे बरोबर. आणि आता माझं तिथे काहीच स्थान नसणार आहे किंवा मी आता काय करू शकणार आहे, असा एक नैराश्याची भावना येते. तर अशा वेळेस तिने काय करावं? सगळ्यात पहिली गोष्ट, स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करा. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला कुठे करिअर करायचं आहे एका ब्रेक नंतर ते लक्षात घ्या की तुम्हाला या पर्टिक्युलर फील्डमध्ये करिअर करायचं आहे. अच्छा. गुगल करा, गुगलमध्ये ते बघा की त्याला किती रिस्पॉन्स येऊ शकतो. त्यानुसार स्मार्टली एक करिअर काउन्सिलर चूज करा तुमच्या एरियामध्ये जो कोणी असेल, त्याच्याशी वार्तालाप करा आणि गो फॉर इट. थांबू नका, कारण जर तुम्ही आता ठरवलंय तर थांबण्यात काहीच मजा नाही, ते करण्यातच मजा आहे. खरंय. तर याच करिअर बद्दल आपण आपल्या ग्रामीण भागातल्या ज्या आपल्या मैत्रिणी आहेत तर त्यांना काय सांगूयात? गृह उद्योग खूप सुंदररित्या चालतात
आणि त्याला आपलं जे गव्हर्नमेंट आहे ते बऱ्यापैकी प्रोत्साहनही देतं. सो तुम्ही गृहोद्योगापासून स्टार्ट करू शकता. अगदीच तुम्हाला वाटत असेल तर गावरान बियाणं आजकाल मिळत हो, नाही, हो. तुम्ही त्यांचं संगोपन करू शकता, ते तुम्ही विकू शकता. मग आता ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही किती स्वतःला स्किल डेव्हलप करता. खरंय. तुमच्यामध्ये जितकी स्किल डेव्हलपमेंट होईल तितक्या आत्मविश्वासाने तुम्ही तुमच्या करिअरमध्ये स्वतःला काढून घेऊ शकता, उभे राहू शकता. अच्छा, म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःची पण ओळख झाली पाहिजे की आपल्याला कुठले छंद आहेत, आपल्या नेमक्या आवडी काय आहेत एक्झॅक्टली. आणि मग त्या आवडीचं रूपांतर आपल्याला करिअरमध्ये नक्कीच करता येऊ शकतं. हो, अगदीच. अगदी. अगदी गौरी थापण्यापासून ते शेणाचे लोबन तयार करतात आणि शेळ्याचे लोबन कित्येक विकले जातात. खरंय. मॅडम, असं एक विचारायला वाटतं की काही मैत्रिणी आपल्या पूर्ण करिअर पूर्ण केलेलं असतं, शिक्षण पूर्ण केलेलं असतं, ती डिग्री घेतलेली असते, पण त्याच्यामधून उदरनिर्वाह पाहिजे तेवढा मिळत नसतो. तर अशा वेळेस तुम्ही करिअर आणि उदरनिर्वाह यातली सांगड कशी घालावी याबद्दल काय सांगाल? आता जर सपोज माझ्यासोबत अजून एक समुपदेशक आहे आणि ती समुपदेशक जी आहे तिची स्किल्स माझ्यापेक्षा खूप छान आहे. ती तुम्हाला अगदी बोलण्यामध्ये मंत्रमुग्ध करू शकते. ती तुम्हाला खूप सारे पर्याय देऊ शकते. ती तुमच्या सोबत टच मध्ये राहू शकते. सो स्किल डेव्हलपमेंट हे इतकं इम्पॉर्टंट आहे आणि हे वयाचं याला अंतर नसतं. खरंय. तुम्ही स्किल डेव्हलपमेंट कुठल्याही वयात करू शकता. सगळ्यात पहिली गोष्ट तुमचं धारणा पाहिजे की मला ही गोष्ट करायची आहे आणि मी करणार आहे आणि त्यात झोकून दिलं पाहिजे. मग तुम्हाला हळूहळू त्या गोष्टी कळतात. एक छोटीशी गोष्ट सुद्धा तुमचं काम पूर्ण करण्यासाठी फार मोठा हातभार देते. खरंय. त्याच्यामुळे त्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्या. दिवसेंदिवस सगळ्या गोष्टी चांगल्या, म्हणजे आजच्या पेक्षा मी उद्या चांगलं काम करणार, त्याच्यापेक्षाही मी उद्या अजून परफेक्शनने काम करणार. हे जर तुम्ही केलं तर मला नाही वाटत पैसे कमवणं ही खूप अवघड गोष्ट आहे. अनुजा मॅडम, तुम्ही इथे आलात आणि ही छान मुलाखत देत आहेत, पण ही मुलाखत ऐकल्यानंतर आपल्या ज्या काही मैत्रिणी असतील, आपल्या काही ज्या श्रोत्या असतील, त्यांना असं वाटलं असेल की आता खरंच माझं करिअर थांबलंय, इतके वर्ष मी आता काही केलं नाहीये, पण आता इथून पुढे खरंच मला काहीतरी करायचं आहे. तर त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही? मला असं सांगावंसं वाटतं की तुम्ही स्मार्टली विचार करा स्वतःच्या आयुष्याचा, की तुम्हाला फक्त उठायचंय, जगायचंय आणि झोपायचंय, की तुम्हाला एक असं व्यक्तिमत्व बनवायचंय की तुम्ही गेल्यानंतरही लोक लक्षात ठेवतील. आणि दुसरी गोष्ट मला ही म्हणावीशी वाटते, तुम्हाला लाईफमध्ये कुठली गोष्ट करायची असेल, तुमच्यामध्ये जिद्द असेल, तर मला नाही वाटत की या जगातली कुठलीही गोष्ट तुम्हाला थांबवू शकेल. त्याच्यामुळे ते रडगाणं गाणं बंद करा, उठा, स्वतःचा आत्मविश्वास वाढवा अँड जस्ट क्रॅक इट. नक्कीच नक्कीच. अनुजा मॅडम, तुम्ही आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि नारी विश्व कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या श्रोत्यांना, आपल्या मैत्रिणींना करिअर बद्दल छान मार्गदर्शन केलं, माहिती दिली. तर आकाशवाणीच्या वतीने खूप खूप आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. बरं, ते श्रोते हो, नारी विश्व कार्यक्रमात आता इथेच थांबूयात. नमस्कार. श्रोते हो, नारी विश्व हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. या कार्यक्रमामध्ये आज करिअर काउन्सिलर अनुजा जाधव यांची प्रज्ञा असनीकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित केली. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते राजेंद्र दासरे. 100.1 मेगाहर्ट्झवर हे आहे आकाशवाणीचं अहिल्यानगर केंद्र. श्रोते हो, सकाळचे 9 वाजलेत. यानंतर 10 वाजेपर्यंत मुंबई विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.